ओम साईराम मैत्रिणीनो, घे सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण 32 छातीच्या मापाच्या बोटनेक ब्लाऊज सिंपल प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत, ज्याची तयार उंची आहे पहा 13 इंच, प्लस आपण घेतलेली आहे 1 इंच एक्स्ट्रा आपली शिलाई मार्जिंगसाठी। आपल्या सबस्क्रायबर ताईंची कमेंट होती काल आपल्या व्हिडिओज खाली, त्यांनी सांगितलेलं त्यांना 32 छातीच्या मापाच्या ब्लाऊजची कटिंग पाहिजे आहे, प्रिन्स कट ब्लाऊजची। त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे पहा। आता 5 इंचावरती आपण ह्याचं शोल्डर घेतलेलं आहे, त्याच पद्धतीने खालच्या साईडला पहा आता 5 इंचावरती मार्क करून घ्यायचं सरळ रेषेमध्ये, आणि ह्याचा जो मुंडा आहे तो आपण घेणार आहोत 5.5 इंचावरती। व्यवस्थित असं 5.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा आता 32चा चौथा जो पार्ट आहे तो येणार आहे आपला 8 इंच, प्लस आपण त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेत असतो, परंतु मी इथे 2 इंच घेतलेली आहे। कोणी प्रेग्नेंट असेल किंवा कोणाचं छोटं बाळ असेल तर त्यावेळेस पहा आपण कधीही 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं असतं। अशा पद्धतीने पहा इकडे आता मी 2 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, तुम्ही 1.5 इंच ठेवलं तरी चालणार आहे। त्यानंतर पहा आता इकडे कॉर्नरला आपण इथे 1.25 इंचावरती मार्क केलेला आहे। इथे 1.5 इंच घेणार नाही आहेत आपण, 1.25 इंचावरती, कारण ह्याचा नेक जो आहे तो डीप आहे, त्यामुळे 1.25 इंचावरती आपण मार्किंग केलं। आणि त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने तिन्ही पॉईंट्स जोडून घेतलेले आहे, मुंड्याचा शेप आपण देऊन घेतलेला आहे। त्याच पद्धतीने आता खालच्या बाजूलाही आपण 10 इंचावरतीच बरोबर सरळ असं मार्क केलं आणि एक सरळ रेषा देऊन घेतलेली आहे। आता हा पहा आता बॅक पार्ट जो आहे तो आपण कट करून घेणार आहोत। नेकची गळ्याची जी रुंदी आहे ती आपण इकडे 2 इंचावरती घेतलेली आहे। इथे मी घेऊन दाखवली नाही आहे, डीप नेक आहे हा। 2 इंचावरती गळ्याची रुंदी घ्यायची आहे 32 छातीच्या मापाच्या ब्लाऊजसाठी। तुम्ही कुठल्याही साईजचा तिथे नेक बनवू शकता, काही अडचण येणार नाही। फक्त 2 इंच त्याची रुंदी घ्यायची आहे, गळ्याची उंची तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण असा हा बॅक पार्ट कट करून घेणार आहोत। खूप सुंदर असा मस्त हा ब्लाऊज बसणार आहे पहा, त्या पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करून पहा। हे पहा अशा पद्धतीने आपला जो बॅकचा पार्ट आहे तो कट झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्ट कट करणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने बॅकचा पार्ट हा जो आहे तो आपला रेडी झालेला आहे। त्यानंतर पहा आता फ्रंट पार्टसाठी इकडे आपण ओपन बाजू जी आहे ती अस्तरची आपल्या बाजूने ठेवलेली आहे, आणि त्यावरती पहा आता बॅकचा जो पार्ट आहे ना तो आपण व्यवस्थित असं ठेवून घेणार आहोत। त्यासाठी आयहुक पट्टीसाठी पहा 1/2 इंच आपल्याला अंतर एक्स्ट्रा ठेवायचं आहे, कंपल्सरी हे लक्षात ठेवायचं आहे। 1/2 इंच अंतर जे आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं आहे आयहुक पट्टीसाठी, आणि त्यानंतर 1/2 इंच अंतर सोडून नंतर मग आपल्याला हा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित। प्रत्येक ब्लाऊजमध्ये कंपल्सरी 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचंच असते पहा। त्यानंतर आता अशा पद्धतीने पूर्ण आपण जसं कट केलं होतं सेम तेच आपल्याला व्यवस्थित असं बॅकचा जो पार्ट आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे, जसा आहे तसा। अशा पद्धतीने पूर्ण पार्ट्स जो आहे बॅकचा तो ठेवून फ्रंट पार्ट असा ड्रॉ करून घ्यायचा, दाखवल्याप्रमाणे पहा। लास्टपर्यंत व्यवस्थित असं पूर्ण ड्रॉ करून घेतलं। 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, एवढा पहिला बदल केलेला आहे ह्याच्यामध्ये, मागच्या आणि पुढच्या पार्ट्समध्ये, हे लक्ष ठेवायचं आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी खास करून तुम्ही लक्ष ठेवायचं आहे। त्यानंतर पहा आता आपण वरचा पार्ट काढून घेतलेला आहे। इथे शोल्डर परत एक वेळा मोजून घ्यायचं आहे, 5.5 वरतीच बरोबर भरलं पाहिजे, म्हणजे 5 इंच आपलं शोल्डर आहे ते, आणि 1/2 इंच जे आहे ते आपण आयहुक पट्टीसाठी वाढवलेलं आहे ते 5.5 इंच भरायला पाहिजे। आणि ह्याची पहा आता मुंड्याची जी उंची आहे तीही आपल्याला 5.5 इंचावरती घ्यायची। अशा पद्धतीने पहा 5.5 इंचाचा बॉक्स बरोबर आहे का तो चेक करून घ्यायचा आहे, जरी आपण मार्क केलं असलं तरी चेक करायचं आहे। आणि त्यानंतर इथे पहा 1 इंचावरती आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं, आणि आपल्या पुढच्या मुंड्याचा जो आहे तो शेप देऊन घ्यायचा आहे। असं नसेल जमत तुम्हाला, तुम्ही तर कर्व शेप हे करू शकता, फ्रेंच कर्व भेटते त्याने तुम्ही शेप देऊ शकता, मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। फ्रेंच कर्व असतो एक, तो घेऊन यायचा, त्याने व्यवस्थित आपल्याला शेप द्यायला बरं पडते। त्यानंतर पहा आता इथे आपण गळ्याची जी रुंदी आहे ती 2 इंचावरती घेतलेली आहे। फ्रंट आणि बॅक दोन्हीही 2-2 इंचावरती गळ्याची रुंदी घ्यायची आहे। त्यानंतर पहा आता वरच्या बाजूने आपण 1 इंच अंतर हे वाढवलेलं आहे फिटिंगच्या साईडने, पहा व्यवस्थित लक्षपूर्वक पाहायचं आहे। आणि त्यानंतर कमरेच्या साईडला आपण 2 इंच अंतर वाढवलेलं आहे, वरच्या बाजूने 1 इंच आणि कमरेच्या साईडने 2 इंच। आता त्यानंतर पहा आता इथे आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं, इथे 9 इंचावरती आलं तर आपल्याला पुढच्या बाजूने 10 इंच
बरोबर उंची वाढवायची आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. इथे 9 आली तर वरच्या बाजूने 10 इंच वाढवायची आहे. त्यानंतर आता व्यवस्थित आपण 10 इंचवरती उंची वाढवून घेतली, साईडच्या बाजूने 10 इंचवरती बरोबर लाईन देऊन घेतली. त्यानंतर पाहता उंचीमध्ये आपण इकडे एक्स्ट्रा 1.5 इंच वाढवणार आहोत. तुम्ही जर कमरेच्या साईडला पहा, जर पट्टी लावत असाल अस्तरची तर तुम्हाला 1 इंच वाढवायचं आहे. जर पट्टी नाही लावत असाल, तुम्ही हाच कपडा दुमडवत असाल तर 1.5 इंच तुम्हाला घ्यायचं आहे. मी जो हा कपडा आहे आपण जो कट करतो अस्तर आणि मेन फॅब्रिकचा, तोच कपडा मी फोल्ड करते, त्याने काही प्रॉब्लेम येत नाही, ब्लाऊज खूप सुंदर बसतो. त्यामुळे मी 1.5 इंच याची पूर्ण उंची घेते. ही फक्त माझीच पद्धत आहे, मी माझ्या पद्धतीने अशा प्रकारे शिवते. पहा, तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की ट्राय करा, नाही आवडत असेल तर 1 इंच घ्या. आता इथे पहा, आपल्याला काय करायचं आहे, टक्स घ्यायचा आहे. तिथे आपण टक्सची रुंदी जी आहे ती 3 इंचावरती घेतली आहे. त्यानंतर मधला जो भाग आहे आपण जो कट करणार तो 2 इंचाचा आखून घेतलेला आहे. जो पार्ट आहे तो 2 इंच घेतलेला आहे. आय हुकची पट्टी पकडून 3.5 इंच होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पाहता इकडे आपण 9.5 इंचावरती टक्सचा पॉईंट देऊन घेतलेला आहे. छोटी साईज आहे त्यामुळे आपण 9.5 इंचावरती टक्स पॉईंट दिलेला आहे. जिथे टक्स पॉईंट आला तिथे खाली आपण 3 इंचावर मार्क केलं तर वरती आपल्याला 3.5 इंचावरती करायचं आहे, हे आठवणीत ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर आता सरळ वरच्या बाजूने आपल्याला 3.5 इंच वरच्या बाजूने यायचं आहे. सरळ रेषेमध्ये 3.5 इंच वरच्या बाजूने येणार आहे. आता टक्सचे पॉईंट कसे घ्यायचे, हे जर तुम्हाला 3 इंच कसं घेतलं, हे किती घेतलं नाही समजत असेल तर डायरेक्ट छातीचा 10वा भाग घ्यायचा. 10वा भाग किती येतो त्या हिशोबाने इकडे आपल्याला टक्सचा पॉईंट जो आहे तो द्यायचा असतो. तर 3 इंचावरती आपण टक्स पॉईंट दिलेला आहे. छाती किती आहे आपली 32 इंचाची, 8 चोक 32 झालं म्हणजे 3.2 रेषा. तर पॉईंटचा एवढा काही फरक पडत नाही, त्यामुळे मी डायरेक्ट 3 इंचावरती घेतलं, कारण आयहुक पट्टीसाठी आपण अर्धा इंच घेतलेला आहे. 1-2 पॉईंट आयहुक पट्टी मागे पुढे होऊ शकते, अशा पद्धतीने समजून घ्यायचं. आणि त्या पद्धतीने टक्सचा हा जो आहे रुंदी जी आहे ती आपण आपल्या हिशोबाने काढायची. 10वा भाग घ्यायचा, बरोबर रुंदी निघते. त्याच पद्धतीने पाहता कोपऱ्याच्या साईडला इकडे आपण वरती मुंड्याच्या बाजूला असा शेप देऊन घेतला. आणि त्यानंतर हलक्या हाताने जिथे आपण 9.5 इंचाचा टक्स पॉईंट घेतला होता तिथपासून असं कर शेपमध्ये बरोबर आपल्याला 3 इंच खालच्या बाजूने सरळ रेषेत येईल अशा हिशोबाने आपल्याला तिथे तो मिळवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या बाजूला पहा, इकडे आपण 10 इंचावरती जो पॉईंट दिला होता तिथपासून खालच्या बाजूने असं तिरकस असं क्रॉसमध्ये यायचं आहे. आणि समोरची जी बाजू आहे त्या बाजूला आपल्याला आहे तसं सरळ ठेवायचं आहे. व्यवस्थित तिथे आहे तसंच आपल्याला सरळ ठेवून घ्यायचं आहे. आता याचा गळा पहा, इथे किती आहे 6.5 इंच तयार आहे, तर आपण उंची घेतलेली आहे 6.5 इंचावरती. आणि त्या बाजूने पहा, मी तिरकसमध्ये असं कट केलेलं नाही आहे, कारण तिथे मी टक्स देऊन घेणार आहे. आपण 4 टक्स ब्लाऊजला कसं टक्स देतो तसं फ्रंटला मी आयहुक पट्टीच्या बाजूला टक्स देऊन घेणार आहे 1 इंचाचा, त्यामुळे मी तिकडे सरळ बाजूने असं ठेवलेलं आहे, कट नाही केलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित असं पहा, आपल्याला इकडे गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. 6.5 इंच आपण नेक घेतलेला होता, व्यवस्थित असा शेप देऊन घेतला आहे. पहा, अशा पद्धतीची ड्राफ्टिंग झालेली आहे. काही जर अडचण असेल तर नक्की कमेंट करून विचारा, मी तुम्हाला तुमची अडचण जी आहे ती मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न नक्की करेल. खूप सविस्तर पद्धतीने व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. तरी काही अडचण आली नक्की कमेंट करून विचारा. आणि जर व्हिडिओ आवडला एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक करायलाही विसरू नका. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपण आतला जो मुंडा घेतला होता अर्धा इंचावरती आतमध्ये, तोच मुंडा आपण कट केलेला आहे. त्यानंतर पहा, इकडे जे एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने पहा, आता खालच्या बाजूने जेवढा आपण मार्क केलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. मधला जो 2 पॉईंटचं जे अंतर आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं. दाखवल्याप्रमाणे पूर्ण व्यवस्थित लक्षपूर्वक पाहायचं आहे. हलक्या हाताने व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा आहे. ड्रॉ करताना मागे पुढे झाला तरी कट करताना बरोबर आपल्याला अंदाज येऊन जातो, त्या पद्धतीने कट करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम फिनिशिंग सहित आपली ही कटिंग झालेली आहे. पहा, खूप सोप्या पद्धतीची आहे आणि एवढा सोपा आहे हा ब्लाऊज कट करायला आणि शिवायला. प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये काहीही असं अवघड नाही आहे, खूप इझी असतो हा ब्लाऊज कटिंगसाठी पण आणि स्टिचिंगसाठी पण. फक्त एक वेळा आयडिया आली ना तुम्हाला की खूप सोपा जाणार आहे हा. हे पहा, अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे. ह्याचा स्टिचिंगचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की एक वेळा जाऊन पहा. आणि काही अडचण जर आलीच तर छोटीशी कमेंट करून विचारायला विसरू नका. आता हे पहा, आपण रेडी कसा केलेला आहे मी तुम्हाला फायनलमध्ये दाखवते. पहा, अशा पद्धतीचा आपला हा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे.
आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. खूप मनापासून इन डिटेलमध्ये तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही मला त्याच पद्धतीने सपोर्ट करा. हे पहा, अशा पद्धतीचा आपला हा फुल एकदम मस्त असा, कोणी बोलणार पण नाही की हा विदाऊट कफचा ब्लाऊज आहे. पॅडेड असल्यासारखा हा ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये बसलेला आहे. पहा एवढी सुंदर याची फिनिशिंग आलेली आहे. या पद्धतीने नक्की तुम्ही कट करून पहा. आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. मी कशा पद्धतीने 1.5 इंच वाढवते तर ते कसं मी मॅनेज करते त्याविषयी माहिती आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय बाय.